हॅलो एव्हरीवन. आज मी या ठिकाणी रव्याचा शिरा बनवण्यासाठी 1 वाटी रवा या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून ते व्यवस्थित या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे. हॅलो एव्हरीवन. मी आज या ठिकाणी रव्याचा शिरा बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून तो रवा मी या ठिकाणी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी त्याच पॅनमध्ये परत 1 चमचा तूप घेऊन त्याच्यामध्ये बेदाणे, काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट्स मी या ठिकाणी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. ते ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. कारण रव्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी लागतं, पण मी या ठिकाणी 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी केसर काढा एक 5 ते 6 त्याच्यामध्ये ॲड केले. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये तो रवा मिक्स करून वरून 4 ते 5 चमचा तूप घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर या ठिकाणी मिक्स केलेलं आहे. आपण दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये साखर न घालता जर रवा घालून त्याच्यानंतर आपण साखर घातलो तर आपला शिरा हा अतिशय मऊ आणि सॉफ्ट होतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करून हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची पूड देखील ॲड केले. तर अशा रीतीने आपला झटपट होणारा शिरा तयार आहे. ही जर